नमस्कार मंडळी, आम्ही आज पर्याय संस्था कळंब, जिल्हा धाराशिव, महाराष्ट्रामध्ये आहोत। पर्याय संस्था म्हटलं की विकासाचा पर्याय, राजसत्तेतला पर्याय, धर्मव्यवस्थेतला पर्याय, विधवा परित्यक्तांच्या विकासाचा पर्याय, उपेक्षित दलित, शेतकरी, शेतमजूर यांच्या जगण्याचा पर्याय म्हणून पर्याय संस्थेकडे पाहिलं जातं। आता आपण माझ्या डाव्या बाजूला सुनंदा अक्का बसलेल्या आहेत, त्यांची मूळ मुलाखत आपण घेणार आहोत। पण आमच्या वहिनी अनिता वहिनी तोडकर त्या बसलेल्या आहेत, तर त्याही पर्यायच्या मूळ फाउंडर आहेत, निर्मात्या आहेत। पाठीमागच्या देवी म्हटलं तरी चालू शकतंय। विजय वाघ माझ्या बाजूला बसलेले आहेत, महिला सत्ता आंदोलनाचं काम, समाज विकास संस्थेचं काम ते करत आहेत। खऱ्या अर्थाने पडद्यामागचे कलावंत म्हणू, पडद्यामागचे देवी म्हणू, पडद्यामागच्या कर्त्या मातोश्री म्हणू, एवढं वलय यांच्या भोवताली उभ्या आयुष्यातलं निर्माण केलेलं आहे। म्हणून आज विविध क्षेत्रातील नामवंत पुरस्कार यांना मिळालेले आहेत। अक्का, पुन्हा एकदा नमस्कार। नमस्कार। मला आपली मुलाखत घेत असताना मला नक्की आवडेल की सुनंदाताई खराटे असं नाव जरी उच्चारलं तरी धाराशिव जिल्ह्यामध्ये त्यांना एकल महिलांची माय म्हटलं जातं। ती काय माय आहे ती त्यांचीच मुलाखत आपण घेणार आहोत। अक्का, तुमचं बालपण, लग्न आणि सामाजिक क्षेत्रातलं पदार्पण या विषयावरती आम्हाला सांगा। नमस्कार, माझं नाव सुनंदा बामदास खराटे। मी बुगजी गावात, छोटं गाव आहे बुगजी, कळंब तालुक्यात, तिथं राहत होते। आणि माझं शिक्षण काय सुद्धा नाही, अंगठ्या बादर आहे। आणि ज्यावेळेस मी संघर्ष करीत होते त्यावेळेस मला सारखे अडचण यायची आणि माझ्या स्वतःच्या जीवनातच मरणाचा संघर्ष आला। त्यामुळे मी त्या भट्टीतून चांगली भाजून निघले आणि त्या भाजून निघलेल्या भट्टीत सोनं तयार झालं। आणि मला असं वाटलं की आता आपल्याला संसार करायचा नाही। मी एकल महिलांचं काम निवडलं आणि परित्यक्ता विधवा महिलांचं काम निवडलं। तर आम्ही 1926 ला कळंबला 1986 ला आम्ही कळंबला इथं छोटं म्हणजे कोपटाचं सेंटर केलं, पर्याय संस्था म्हणून आम्ही तिथं। आणि त्यात आम्ही ज्या आजूबाजूला ज्या विधवा महिला आहेत, त्यांच्याकडे गायी आहेत, म्हशी आहेत, अशा ज्या महिला होत्या त्यांना काही चाऱ्याची सोय नव्हती, त्यांना कुणाचा आधार नव्हता, अशा महिलांचं आम्ही तिथं सर्वे करून त्यांना 6 महिने चारा देण्याचं काम इथं केलेलं आहे। मध्येच तुम्हाला थांबवतो, तुमच्यावरती काय अशी आपत्ती आली म्हणून तुम्ही कुटुंबाचा त्याग केला? माझ्यावर अशी आपत्ती आली की माझं लग्न झालं 16व्या वर्षी आणि 17व्या-18व्या वर्षी तर मी माहेरी आले। का तर मला तिथला त्रास सहन होत नव्हता, जमीन नव्हती, कारखान्यावर जाणं लागत होतं आणि वारंवार मला मार खाण्याची सवय नव्हती आणि मला ती सारखं मारण्याचा ह्याचा धमकी द्यायची, जीव मारण्याची धमकी दिली। म्हणून मी तिथून रातोरात इथं जी आले ती पुन्हा मन संसाराचं मी नाव अजून बी घेतलेलं नाही। कुठल्या गावात तुम्हाला दिलं आणि तिथून माहेरात पर्यंत किती अंतर होतं जे चालून आला होता? ती धारूर तालुक्यात कोटरबन म्हणून गावाचं नाव आहे आणि चिंचवण जवळ आहे त्याला, वडवणी तालुक्यात आता गेलेला आहे। तिथून मी आज इथवर आले, म्हणजे कळंबला आले चलत। बरोबर। मित्रांनो, सांगायला म्हणजे आता ही अंगावरती काटा उभा राहतो। जवळजवळ 30 ते 35 किलोमीटर रात्रचा प्रवास करून नवऱ्याचा छळ सहन होईना म्हणून ती भोगजी तालुका, कळंब या तालुक्यात आली आणि सामाजिक बदलाला सुरू केलं। मला सांगा, सामाजिक कार्य करत असताना किती महिलांच्या विकासाचं तुम्ही 5-25 वर्षात आता काम केलेलं आहे? आता पहिले सुरुवात म्हणलं तर आपण वृद्ध पेन्शन, श्रावण बाळ वृद्ध पेन्शन, त्याविषयी सगळी त्याला डॉक्युमेंट लागणारे ती जमा करायची। त्या महिलांना त्या पगारी चालू केल्या, कमीत कमी आता त्याला 10-15 हजाराला तरी ती गाठ गेली असेल की तेवढ्या महिलांना मी पगारी चालू करून केल्या। वर्ध म्हणजे ज्या काही महिलांना काम होत नाही, काही नाही, अशा महिलांच्या पगारी चालू केल्या। पुन्हा संजय गांधी निराधार म्हणून त्या महिला ज्या आहेत की तरुण विधवा आहेत, त्या विधवांना पगारी चालू करण्याचं काम ते बी झालं तर 3-4 हजारापर्यंत ती पण काम। दर वर्षाला तुम्ही जे विधवा परित्यक्तांना खत बियाणे देतो, तर आतापर्यंत गेली 10-15 वर्षामध्ये किती हजार महिलांच्या पर्यंत तुम्ही पोहोचला असाल?
आता आम्ही गेल्या 7-8 वर्षापासून 450 प्रमाणे महिलांना दरवर्षी 450 महिलांना सोयाबीनची पिशवी, तुरीची पिशवी, पुन्हा त्यांना साडी, असं जी सगळं साहित्य देऊन त्यांना 450 महिलांना दरवर्षी देतो. तर आज 7-8 वर्ष झालं. आता 8 वर्षात त्याचे किती झाल्या महिला? हो, सरासरी 400 महिला दर, तर 8-32 म्हणजे किमान 3 ते 5 हजार महिलांच्या पर्यंत तुम्ही पोहोचलेला आहे. मला एक सांग की इथं आणि फायनान्शियल सर्व्हिसेसचं काम चालतं, तर त्या माध्यमातून विधवा परित्यक्तांना आपण किती हजार महिलांच्या पर्यंत पोहोचलेला असू? आता विधवा परित्यक्तांचं ती सोयाबीनचे पिशव्या दिल्यानंतर आपण त्यांचे विधवांचेच गट बनवलेले आहेत. आता माझे नाही म्हणलं तर विधवा महिलांचे गट 50 गट आज तयार आहे. त्या 200 रुपये, कुणी 500 रुपये, कुणी 300 रुपये, म्हणजे अशा दरानं भरतात त्या महिला. आता 2 वर्ष झाले एका गटाला, 3 वर्ष झाले एका गटाला. अशा पद्धतीने हे काम चालू आहे. किती महिलांना आपण अर्थसहाय्य दिलं, कर्ज दिलं, आणि त्याच्यातून किती महिलांच्या अंदाजे उद्योग व्यवसाय उभे राहिले असतील? कॉमन सर्व उद्योग म्हणलं तरी, नाही म्हणलं तरी, तसे सगळ्यात जर महिला म्हणलं तर आपण किमान 10 ते 20 हजार महिलांपर्यंत पोहोचला असतो. क्या बात आहे, व्हेरी गुड, व्हेरी गुड. मित्रांनो, तुम्हाला सांगायला मला आवडेल, सुनंदा अक्का दुसरी नापास, शिक्षण कुठलंही नाही. पर्याय संस्था हाशेगाव रोडवरती, कळंबपासून 3 किलोमीटर दूरवरती हाशेगाव रोडवरती हे पर्याय संस्थेचं आता वैभवाला आलेलं हे ठिकाण आहे. आता खूप मन रमतंय, परंतु 10-15 पत्र्याचं शेड, इथं चोरामाऱ्यांची भीती, 2-4 वेळा चोऱ्याही झाल्या. अशा परिस्थितीमध्ये सामाजिक बदलाला स्वतःला सुरू केलं. सुनंदा अक्काच्या संदर्भात मी उमरगा तालुक्यामध्ये अनेक भाषणांच्या मधून सांगितलं की 8-8, 10-10 किलोमीटर महिला संघटन वाढवण्यासाठी पायी चालायचं, रस्ता नाही, टमटम नाही, एस टी नाही त्या काळामध्ये. आणि अशा वेळेला सुद्धा सामाजिक बदलाचं काम करताना लोकांनी हल्ले केले, दगडफेक केलं, मारहाण केलं. ह्या सगळ्या गोष्टीला बदलत आज सुनंदा अक्का ही विधवा परित्यक्तांची आई म्हणून इथं कार्यरत आहे. सुखादुखात आलेली इथली महिला ती मोकळ्या हाताने कधीच जात नाही. हा आत्मविश्वास, हे आत्मबळ इथे वाढल्याचं दिसतं. आता शेवटचा एक महत्त्वाचा भाग, तुम्ही जे दरवर्षाला इथे भाऊबीज साजरी करता, किती महिलांना साडी चोळी जेवणाचा कार्यक्रम दरवर्षाला घेता, किती वर्षापासून घेता, किती महिलांच्यापर्यंत आपण पोहोचलो आहोत? गेल्या 3-4 वर्ष झालं भाऊबीजेचा कार्यक्रम असा उत्पन्न झाला की मला अण्णांनी चर्चा केली, तोडकर अण्णा म्हणून, त्यांनी मला चर्चा केली की महिलांना घेऊन जातात का ग माहेराला. तर मग मी काय केलं, फोन केले सगळ्यांना, म्हणले गेला का दिवाळीला. मग एक बी म्हणली की मला नेलं नाही, कुणी म्हणली मला बोलतच नाहीत, कुणी म्हणजे अशा वेगळ्या अडचणी आल्या त्यांच्या आयुष्यात. त्या दिवाळीला गेले नाही, त्यांची 2 चिमुकली लेकरं घेऊन त्या त्यांच्या घरी करत होत्या. आणि नंतर मग अण्णांनी सांगितलं की 400 येऊत, 500 येऊत, सगळ्याला मी निरोप दिले. आणि मी म्हणलं की तुम्हाला भाऊबीजीचा कार्यक्रम आहे, तुम्ही भाऊबीजीला इथं आपल्या भावाच्या दारात या. आणि आज अण्णाकडं आणि बघण्याचा दृष्टिकोनाचा असा वेगळा आहे की त्यांना वाटतंय की आमचा सक्का भाऊ नाही, सक्का भावापेक्षा भारी भाऊ आहे. आणि कुठलंही दुखणं असलं तरी अण्णा इलाज करतात. कुणाची शाळेची फी असू द्या, कुणाच्या घराची फी असू द्या, किंवा काही अडचण आली तरी 10-20 हजारापर्यंत अण्णा सक्षम मदत करतात. मित्रांनो, सांगायला खूप आनंद वाटतो. आज पर्याय संस्था म्हणलं की त्या विधवापर्यंत आम्हाला अण्णा सांगायला वाईट वाटतंय की 15-20 दिवस झाले नवरा वारून, किती बाई फोन करते मला आणि आका म्हणते माझं आज असं झालंय, तू भेटा ये. म्हणजे इतका त्यांचा आत्मविश्वास मोठा झालाय की इथं आपल्याला न्याय मिळतोय, इथं आपल्याला आधार मिळतोय, इथं आपल्याला काही मदत होती. म्हणजे अशा पद्धतीचं हे संघटन चालू आहे आणि अशा पद्धतीच्या महिला जुडत आहे. मित्रांनो, समारोप करत असताना हे सगळं उभं राहिलेलं आहे त्या माऊलींचा पाठिंबा आहे म्हणून ते उभं राहिलेलं आहे. त्या तोडकरांच्या मिसेस आहेत, आमच्या सर्वांच्या त्या माई आहेत. हे सगळं काम उभं करताना ही खूप बारीक गोष्ट नाही, ती मोठी तपश्चर्या आहे. गेली 45 वर्षातलं आयुष्य हे सामाजिक बदलासाठी ते समर्पित केलेलं आहे. एक दिवस भाकर खायला मिळेलच का समाजातल्या लोकांना, याचा अभ्यास करून तोडकर अण्णांनी हे सगळं विश्व उभा केलेलं आहे. आणि ती माऊली म्हणून त्यांच्या पाठीशी उभं आहे.
विद्याताईच्याबद्दल तर सांगायला नको, ती माझ्यासोबत 24 तास बरोबर असते. असे सामाजिक बदलाचे उपक्रम इथे चालतात. आणि फायनान्शियल सर्व्हिसेस, सावित्रीबाई फुले म्युच्युअल फंड, पर्यायी संस्था, समाज विकास संस्था, जनविकास सामाजिक संस्था, केस बीड अशा विविध संस्था आणि बँकेच्या माध्यमातून हे विकास कार्य चाललेलं आहे. आम्ही आमच्यासोबत, आपण आपल्यासोबत आहोत. निश्चिंत मनाने जगण्याचं बळ तुम्हाला यावं यासाठी आम्ही प्रार्थना करतो. नमस्कार. रिपोर्टर भूमिपुत्र वाघ, महाराष्ट्र लोक विकास मंच. धन्यवाद. धन्यवाद अण्णा.